तर आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मी आज आमच्या सगळ्या आदिवासी बांधव आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो। आणि विवेक भाऊंनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की रामाचा वनवास 14 वर्षात संपला, परंतु अनुबाईंनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्या संघर्षाला आज यश प्राप्त होत आहे। खरं तर दसऱ्यापूर्वीच त्यांना चावी देण्याचा महापालिकेचा विचार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते देऊ शकला नाही। मी स्वतः जागेवर त्या ठिकाणी गेलो। आमचे आदिवासी बांधव भगिनी त्या ठिकाणी होते आणि त्यांना शब्द दिला होता की दिवाळीपूर्वी तुम्हाला आम्ही ताबा देऊ, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही। आणि अशा पद्धतीने आमचा हा कार्यक्रम माननीय विवेक भाऊ पंडित यांच्या उपस्थितीमध्ये करायचं ठरवलं। खरं तर ह्या लोकांबरोबर अजूनही अन्य लोकांना चाव्या मिळणं अपेक्षित होतं, परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळेस मागच्या वेळेस चाव्या देण्यात आल्या त्यावेळेस खऱ्या लोकांबरोबर काही खोट्या लोकांनाही चाव्या मिळाल्या आणि त्यांनी ह्या सगळ्या बिचाऱ्या गोरगरीब जनतेचे जी घरं आहेत ती लाटली। ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी चौकशी केली, महापालिकेनं पण चौकशी केली, पण अंतिम चौकशी अजून पूर्ण झाली नाही। राज्य शासनाच्या वतीनं नगरविकास मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते परत फेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे ज्यांना ती बेकायदेशीरित्या घरं दिली, कारण काही लोकांनी तर संडास पण घर दाखवते घरं लाटण्याचा आरोप होतो, म्हणजे खरं काय खोटं काय हे निश्चितपणे त्या चौकशी सिद्ध होईल। कोण कोण त्यामध्ये जबाबदार आहे त्यांना तर कारवाई त्यांच्यावर होईलच, परंतु ज्यांना बेकायदेशीरित्या घरं दिले त्यांची घरं खाली करून ते खरोखर बिचारे गेल्या अनेक वर्षापासून वनवास भोगत आहेत, त्यांना ही घरं द्यायला पाहिजे ह्या मताचा स्थानिक आमदार मी म्हणून आहे। आणि निश्चितपणे ते आम्ही करूच, कारण शेवटी आज मी ह्या भागाचा आमदार असताना आज मंत्री आहे, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील कुणावरही अन्याय होता कामा नये ह्या मताचा मी आहे।